तर आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। तर पुन्हा एकदा आपण बघतो आहोत ही दृश्य आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळाची, ज्या ठिकाणी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। सगळे सोयरेंच्या मागणीसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलंय। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली होती। सध्या आपण बघतोय की मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे। त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरता आता डॉक्टरांचं पथक हे मनोज जरांगे यांच्या तपासणीकरता पोहोचलेलं आहे। मात्र मी कोणतेही उपचार घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेली आहे। गोड बोलून माझा काटा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना दिली होती। सगळे सोयऱ्याच्या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस। आपले प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संजय, काय अधिक माहिती आहे? डॉक्टरांचं पथक जरांगेंच्या तपासणीकरता दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची जी सगळे सोयऱ्याची मागणी आहे त्या संदर्भात जरांगे पाटील यांनी परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। परंतु अनेक वेळा मागे त्यांनी उपोषणे केले, त्यांच्यामुळे त्यांची तब्येत अगोदर खालावलेली असताना यावेळेस सलग 4 दिवस उपोषण सुरू असताना त्यांची तब्येत आज खालावली, बोलण्यात अशक्तपणा आहे। त्याच्यामुळे आरोग्य पथक या ठिकाणी आले आहेत। त्यांना विनंती करत आहेत त्यांनी मेडिकल उपचार घ्यावे। आरोग्य पथक त्यांना त्यांच्या बाजूने आहे आणि सारखं त्यांना विनंती करते की त्यांनी किमान सलाईन घ्यावे किंवा औषधोपचार घ्यावा। परंतु जरांगे पाटील कुठलाही प्रतिसाद देताना दिसत नाही। पथक या ठिकाणी थांबलेलं आहे आणि पथक त्यांना सारखी विनंती करते की हे आंदोलन करत असताना आरोग्योपचार त्यांनी घेतले पाहिजे। जरांगे पाटील यांचं हे आंदोलन सर्व असताना कुठेही शासकीय यंत्रणा या ठिकाणी त्यांच्याकडे भेटीसाठी आली नाही किंवा सरकारतर्फे कुठलाही प्रयत्न केला गेला नाही। त्यामुळे जरांगे पाटील अजूनही त्यांच्या उपोषणावर, त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। परंतु कुठेतरी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यात यावी यासाठी हे आरोग्य पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। नक्की संजय, आपण बघतो आहे दृश्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। डॉक्टरांचं पथक त्यांच्या तपासणीकरता पोहोचलेलं आहे, मात्र कोणतेही उपचार घेणार नाहीत अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।